Dear students, today we start the 12th topics. आतापर्यंत आपण 11th चा पार्ट कंप्लीट केला होता. आता 12th चा सिलेबस आपण आजपासून सुरुवात करत आहे आणि 12th मधला पहिला टॉपिक जो असेल हा रोटेशनल डायनामिक्स आपण ज्याला म्हणतो स्टेट बोर्डाचा आणि हाच सीबीएसई बोर्डाचा मोशन ऑफ सिस्टीम ऑफ पार्टिकल्स अँड रिजिड बॉडी. मोशन ऑफ सिस्टीम ऑफ पार्टिकल्स अँड रिजिड बॉडी हा टॉपिक स्टेट बोर्डाचा आणि सीबीएसई बोर्डाचा आणि स्टेट बोर्डाला रोटेशनल डायनामिक्स ऑर रोटेशनल मोशन ऑफ ए रिजिड बॉडी हा टॉपिक आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला क्लिअर झालं पाहिजे की हा कोणत्या बोर्डाचा टॉपिक आहे. तर दोन्ही बोर्डाला स्टेट बोर्डाला आणि सीबीएसई बोर्डाला म्हणजे एनसीईआरटीला हा टॉपिक कॉमन आहे दोन्हीकडे आणि अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बराचसा मोठा टॉपिक आहे. आपल्याला खूप वेळ लागेल आणि सुरुवातीपासून अगदी बिगिनिंग पासून आर्टिकल टू आर्टिकल आपण लर्न करत गेलं तर आपल्याला साधारणतः या टॉपिकवरती 2 ऑब्जेक्टिव्ह विचारले जाऊ शकतात. मग ती नीट असेल, जेईई असेल, सीईटी असेल, कोणत्याही ठिकाणी कमीत कमी या टॉपिकवरती 2 क्वेश्चन आतापर्यंत विचारलेले आहेत. म्हणजे 8 मार्काचं वेटेज या टॉपिकला आहे. Basically, topic is very important, and so that to understand the concept of different type of motions, basic motion is the linear motion. Already we have learned in 11th. 11वी म्हणजे आपण लर्न केलेलं आहे. कोणती मोशन? सर्व मोशनचे बेसिक मोशन म्हणजे पायाभूत मोशन म्हणजे लिनियर मोशन. व्हॉट इज लिनियर मोशन? चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल. Change in position of the particle with respect to time and with respect to surrounding is called as motion. ही linear motion म्हणजे basic motion आणि motion of the particle along a straight line. आता 12th मध्ये वेगवेगळ्या टाइपचे मोशन कोणते आहेत बेटा? इथं रोटेशनल मोशन आहे म्हणजे स्वतःभोवती फिरणारी रोटेशनल मोशन आहे, ऑसिलेटरी मोशन आहे आणि त्याचे ऍप्लिकेशन्स आपल्याला पर्टिक्युलरली यावर्षी आपल्याला लर्न करायचं आहे. तर ठीक आहे, आता आपण रोटेशनल मोशन, पण कोणत्या बॉडीचं रोटेशनल मोशन आपण लर्न करायचं आहे? व्हॉट टाइप ऑफ द बॉडी इज टू बी रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस. तर त्यासाठी ती बॉडी पहिल्यांदा लर्न करूया आणि ती बॉडी म्हणजे कोणती? दॅट इज द रिजिड बॉडी. पहा, what is the rigid body? Rigid body. Rigid body. What type of the body is said to be rigid? सांगा बरं, कोणत्या बॉडीला आपण रिजिड बॉडी म्हणू शकतो? म्हणजे कोणत्या टाइपची बॉडी म्हणजे रिजिड बॉडी आहे? तर रिजिड बॉडीची फिगर तुम्ही कशाही आकाराची काढा, एनी साइज अँड शेप. मी काय सांगतो, रिजिड बॉडीला पर्टिक्युलर साइज आणि शेप डिफाईन नाही. मग रिजिड बॉडी म्हटल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे? एनी टाइप ऑफ द बॉडी, सिमेट्रिक बॉडी असेल किंवा असिमेट्रिक बॉडी असेल. आता सिमेट्रिक बॉडी म्हणजे कोणती? म्हणजे विशिष्ट आकार असलेली, म्हणजे स्पियर असेल, सर्कल असेल किंवा रेक्टेंगल असेल, ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, अशा टाइपच्या बॉडीला आपण सिमेट्रिक बॉडी म्हणतो. असिमेट्रिक बॉडी म्हणजे इरेग्युलर साईज आणि शेप असलेली. ही अशा टाइपची कोणतीही बॉडी असेल तर या बॉडीला आपण काय म्हणतो? इरेग्युलर साइज अँड शेप. मग डिफाईन काय केलेलं आहे आपण? रिजिड बॉडी म्हणजे पर्टिक्युलर साइज नाही, पर्टिक्युलर शेप नाही, म्हणजे कोणत्याही आकाराची असेल अशी बॉडी ही रिजिड बॉडी. आता या रिजिड बॉडीला आपण काय 2 पार्टिकल कुठेही घ्यावे या बॉडीमध्ये. हा एक पॉइंट आहे आणि हा दुसरा पॉइंट आहे. ए आणि बी हे 2 रिजिड बॉडीमध्ये पॉइंट डिफाईन केलेले. हे फायनल डिस्टन्सवर ते 2 पॉइंट आहेत, ए आणि बी. आता बेटा, या बॉडीवरती मी फोर्स अप्लाय केलेला आहे. कसा फोर्स अप्लाय केलेला आहे? इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. म्हणजे कोणत्याही डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला आपण, विशिष्ट असे एका डायरेक्शन मध्ये नाही. या रिजिड बॉडीवरती फोर्स अप्लाय केलेला आहे, सर्व बाजूला फोर्स अप्लाय केलेला आहे, इन ऑल पॉसिबल डायरेक्शन म्हणजे. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द रिजिड बॉडी? काय असेल सांगा बरं? काय आयडिया वाटते तुम्हाला रिजिड बॉडी बद्दल? अ बॉडी इज सेड टू बी रिजिड
the relative distance between any two position of the particle remains constant, whatever and however may be the forces applied on it. आता बेसिकली तुम्हाला एक सहज सांगतो मी तुम्हाला, एखादी बॉडी घेतला त्याच्यावर फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडी मधल्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स कमी अधिक होऊ शकतं, एक्सपान्शन होईल किंवा कॉम्प्रेशन होईल फोर्स अप्लाय केला तर दोन बॉडी मधलं डिस्टन्स जर बदलत असेल तर त्या बॉडीला आपण रिजिड बॉडी म्हणू शकत नाही. मग कोणत्या बॉडीला रिजिड बॉडी म्हणू शकतो की कितीही लहान किंवा कितीही मोठा फोर्स जर बॉडीवरती अप्लाय केला. आता मी हा फोर्स अप्लाय केलेला एक्सटर्नल, हा फोर्स असेल, हा फोर्स असेल, हा फोर्स असेल किंवा हा फोर्स असेल, हा फोर्स, ऑल पॉसिबल डायरेक्शनला आपण बॉडीवरती फोर्स अप्लाय केला. ऑल पॉसिबल डायरेक्शनला बॉडीवरती फोर्स अप्लाय केलं आणि बॉडी मधल्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर तशा बॉडीला आपण रिजिड बॉडी. म्हणजे कितीही मोठा किंवा कितीही छोटा फोर्स बॉडीवरती अप्लाय केला तर दोन बॉडी मधलं डिस्टन्स अजिबात बदलत नाही, दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स बदलत नाही, तर त्या टाईपच्या बॉडीला आपण कोणती बॉडी म्हणतो, रिजिड बॉडी. देन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द रिजिड बॉडी आणि व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ रिजिड बॉडी इन आवर डे टू डे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशी कोणती बॉडी आहे रिजिड बॉडी, विचार करा आणि सांगा मला की डे टू डे लाईफ तुम्ही छोटा किंवा मोठा कितीही मोठा फोर्स बॉडीवरती अप्लाय केला तर बॉडीमधलं दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स बॉडीच्या ते कॉन्स्टंट असलं पाहिजे, अजिबात बदलायला नको. कितीही स्ट्रॉंग फोर्स अप्लाय केला आणि कितीही वीक फोर्स अप्लाय केला तर बॉडीमधल्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स कॉन्स्टंट असतं, अशा बॉडीला आपण काय म्हणतो, रिजिड बॉडी म्हणतो. अशा बॉडीला आपण कोणती, रिजिड बॉडी. सांगा बेटा कोणता आहे, कोणती आहे रिजिड बॉडी, विचार केला? हा, कोणती वाटते, म्हणजे कशा टाईपची असेल सांगा ना, कोणती असेल बॉडी. तर ही बॉडी असेल स्टोन, दगड आपण पाहिला, छोटा असेल मोठा असेल किती मोठा असेल त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर तुटून जाईल. दोन तुकडे होतील, चार तुकडे होतील, पण त्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स फोर्स अप्लाय केल्यानंतर अजिबात बदलत नाही. 100% ब्लॅक रिजिड बॉडी नाही, पण त्यातल्या त्यात प्रॅक्टिकल पर्पजसाठी स्टोन, डायमंड, माहित आहे डायमंड हिरा फार कठीण असतो, कितीही फोर्स अप्लाय केला तर दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स अजिबात बदलत नाही. मग डायमंड, स्टोन, ग्लास, कॉमन एक्झाम्पल ग्लास. ग्लासला सुद्धा फोर्स अप्लाय केला तर खळखळ ब्रेक होईल, तुटेल, पण दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स चेंज होत नाही. किंवा त्यानंतर क्वार्ट्ज, क्रिस्टल क्वार्ट्ज, तर क्रिस्टल एक असतं आणि क्वार्ट्ज, तर अशा टाईपच्या मटेरियलला आपण रिजिड बॉडी. तर रिजिड बॉडी काय असते लक्षात आलं का, की रिजिड बॉडीची डेफिनेशन काय सांगितली मी तुम्हाला, नोट करून घ्या बाय. अ बॉडी इज सेड टू बी रिजिड, अ बॉडी इज सेड टू बी रिजिड, अ बॉडी इज सेड टू बी रिजिड if the distance between, a body is said to be rigid if the distance between any two position of the particle, a body is said to be rigid, a body is said to be rigid if the distance between, relative distance, कोणताही शब्द टाका, if the distance between any two position of the particle, any two position of the particle, distance between any two position of the particle remains constant, remains constant, remains constant, however may be the forces applied on it,
however may be the forces applied on it. However may be the forces applied on it. त्या बॉडीवर ते म्हणजे फिगर काढली असेल तुम्ही आता ही अशी फिगर काढा आणि हे दोन पोझिशन दाखवा, ए पार्टिकल आणि बी पार्टिकल, आणि या बॉडीवरती सर्व बाजूने फोर्सेस अप्लाय केलेलं दाखवा आणि दोन्ही मधलं रिलेटिव्ह डिस्टन्स जे असेल हे कॉन्स्टंट असलं पाहिजे. आपण हे रिलेटिव्ह डिस्टन्स डी घेतलं इज इक्वल टू कॉन्स्टंट. A relative distance between any two positions of the particle remains constant, whatever may be the forces applied on it. Ideally, काय सांगतो बेटा आता? Ideally, there is no perfectly a rigid body. अत्यंत महत्वाचं वाक्य. Ideally, there is no perfectly rigid body. ही बॉडी आयडियली there is no perfectly rigid body. ही बॉडी जे असेल आयडियली there is no perfectly rigid body. But for practical purpose, but for practical purpose, कोणती स्टोन, डायमंड, quartz and glass are considered as a rigid body. rigid body. लक्षात ठेवा, स्पेसिफिक आहे. नावा जे यांचे दिलेले आहेत मी हे स्पेसिफिक आहे. प्रॅक्टिकल पर्पज साठी स्टोन असेल दगड, डायमंड असेल हिरा, कॉर्ड्स असेल मटेरियल आहे, क्रिस्टल मटेरियल कॉर्ड्स म्हणतो, आणि ग्लास तर तुम्ही पाहिलेला आहे. तर या बॉडीला अप्रॉक्सिमेटली आपण काय म्हणतो? रिजिड बॉडी. परफेक्टली रिजिड बॉडी युनिव्हर्समध्ये नाही, पण त्यातल्या त्या प्रॅक्टिकल पर्पजसाठी ही बॉडी आपण रिजिड बॉडी. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द रिजिड बॉडी? आता पहा, या टॉपिकमध्ये आता मी बॉडी असा शब्द जिथं जिथं वापरतो त्या ठिकाणी तुम्ही ही रिजिड बॉडीच घ्यायची. रोटेशनल मोशन असेल तर रिजिड बॉडी असते. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला रिजिड बॉडीचा कन्सेप्ट मी क्लिअर करायचा आहे, आणि एकवेळेस रिजिड बॉडीचा कन्सेप्ट क्लिअर झाला तर पूर्ण नंतर त्याची प्रॉपर्टी आपल्याला लर्न करायची. अ बॉडी इज सेड टू बी रिजिड if the distance between any two position of the particle remains constant, whatever and however may be the forces applied on it. Whatever and however may be the forces applied on it, and that is called as rigid body. आता perfectly rigid body प्रॅक्टिकल पर्पज साठी सांगितलं तुम्हाला. हे 2-3 एक्झाम्पल म्हणजे कॉर्ड असेल, ग्लास असेल, डायमंड असेल, स्टोन असेल, हे एक्झाम्पल आहे. आणि आयडियली जर म्हणला तर there is no perfectly rigid body observed in the universe. There is no perfectly rigid body observed in the universe. तर हे झालं रिजिड बॉडी आणि त्याचे काही एक्झाम्पल. आता रिजिड बॉडीचा कन्सेप्ट आपण लर्न केल्यानंतर हे सर्व इंट्रोडक्शन मध्ये आहे बरं का, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला पुढचं जे आर्टिकल असेल सेंटर ऑफ मास ऑफ ए रिजिड बॉडी. आपल्याला बेसिकली कोणते मोशन लर्न करायचं आहे? रोटेशनल मोशन आपल्याला लर्न करायचं. मग रोटेशनल मोशन लर्न करण्यासाठी काही बेसिक बाबी आपल्याला लर्न केल्या पाहिजे. म्हणून आता आपण काय करूया, नेक्स्ट सेंटर ऑफ मास ऑफ ए रिजिड बॉडी. त्यानंतर जे पुढचं जे आर्टिकल असेल म्हणजे पॉइंट असेल तर तो सेंटर ऑफ मास ऑफ ए रिजिड बॉडी. आता सेंटर ऑफ मास, सेंटर म्हटल्यानंतर पटकन आपल्याला लक्षात येते सेंटर ऑफ मास ऑफ ए रिजिड बॉडी. सांगा बेटा. आता सेंटर म्हटलं तर 2 टाईप, जॉमेट्रिक सेंटर आणि सेंटर ऑफ मास. आता काही एक्झाम्पल मी देतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल.
for symmetric bodies, for symmetric bodies, तर कोणतं एक एक्झाम्पल बेटा, हा ही रिंग असेल, हा स्पियर असेल, म्हणजे हॅलो स्पियर नाही, सॉलिड स्पियर, हा पूर्ण मधून भरीव असा सॉलिड स्पियर असेल. ठीक आहे, पटकन काढून घ्यायचं. ही रिंग असेल, सॉलिड स्पियर असेल, हा स्क्वेअर असेल, किंवा हा रेक्टेंगल असेल, अशा टाईपचा रेक्टेंगल, किंवा इथं ट्रँगल असेल. ट्रँगल असेल, किंवा एखादा रॉड असेल, रॉड असेल, कोणत्याही टाईपची बॉडी, स्टिक असेल, रॉड असेल, ह्या टाईप कोणत्या सिमेट्रिकल बॉडी. सिमेट्रिकल बॉडीजला आपण काय म्हणतो, रेग्युलर साईज अँड सेम, रेग्युलर साईज अँड सेम, म्हणजे रेग्युलर त्याला साईज असली पाहिजे, सेम असलं पाहिजे, इरेग्युलर नाही, रेग्युलर साईज अँड सेम. तर आता या बॉडीमध्ये काय मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असेल तर जॉमेट्रिक सेंटर आणि सेंटर ऑफ मास कोइन्साइड्स. जॉमेट्रिक सेंटर म्हणजे आता जॉमेट्रीनंच ठरवलेलं सेंटर, त्याला जॉमेट्रिक सेंटर. हे अशा टाईपची रिंग असेल तर सेंटर ऑफ मास आणि जॉमेट्रिक सेंटर कोइन्साइड. इथं जॉमेट्रिक सेंटर आणि सेंटर ऑफ मास, जॉमेट्रीनं डिफाईन करून दिलेलं सेंटर आणि सेंटर ऑफ मास. आता तुम्ही म्हणाल की सेंटर ऑफ मास काय, जॉमेट्रिक सेंटर आम्हाला माहित नाही. माहित आहे कसा, किंवा आता एका सर्कल काढत असेल तर सेंटर कन्सिडर करून रेडियस असा एक स्पियर काढतो किंवा सर्कल काढतो आणि त्याचा सेंटर म्हणजे जॉमेट्रिक सेंटर असतो. मग सेंटर ऑफ मास काय, म्हणजे ते क्लिअर झालं तरच मग या दोन्हींची आपल्याला तुलना करता येईल. सेंटर ऑफ मास म्हणजे काय बेटा, इट इज अ युनिक पॉइंट विदिन ऑर आउटसाइड द बॉडी. आता डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास, definition of center of mass. काय असेल सेंटर ऑफ मास म्हणजे, साधं सोपं आहे, तुम्ही अनेक वेळेस लर्न केलेलं आहे. सेंटर ऑफ मास म्हणजे इट इज अ युनिक पॉइंट, त्या बॉडीमध्ये एकच पॉइंट असतो आणि त्या पॉइंटला बॉडीचं पूर्ण मास सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. आता ही पेन दिसते तुम्हाला, तर या पेनला आपण एका पॉइंटवरती असं स्टँड करतो, एक पॉइंट, त्या बॉडीमध्ये एकच असा पॉइंट आहे का, असं मी आता धरलेला की पूर्ण बॉडी एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झाली. किंवा फुटबॉल घेतला असं एका पॉइंटवरती फिरवतो आपण, पूर्ण बॅलन्स झालेलं असतं. म्हणजे सेंटर ऑफ मास म्हणजे काय, इट इज अ युनिक पॉइंट विदिन ऑर आउटसाइड द बॉडी. हे सुद्धा क्लिअर, बॉडी मध्ये असेल किंवा बॉडीच्या बाहेर असेल. आता अनेक विद्यार्थ्यांना बॉडी मध्ये असेल पटकन लक्षात येतं, बॉडी मध्ये असेल तर ते पटकन लक्षात येतं. इट इज अ युनिक पॉइंट विदिन ऑर आउटसाइड द बॉडी असं मी शब्द वापरला. विदिन बॉडी मान्य, आउटसाइड कोणत्यासाठी येतं, कॅन यू टेल मी विच बॉडी सेंटर ऑफ मास आउटसाइड, कोणत्या बॉडीला सेंटर ऑफ मास आउटसाइड असतं बेटा, सांगा ना. तर तुम्ही विचार करत बसाल तर एक साधं सोपं एक्झाम्पल रिंग म्हणतो. रिंग म्हणल्यानंतर असं पेरिफेरल, तर सेंटर जो असतो रिंगचा, रिंगचा जो सेंटर असतो तो बॉडीचा पार्ट आहे का, नाही ना. पेरिफेरल वरती जे असतील ते सर्व बॉडीचे पार्ट आहेत रिंगचे, परंतु सेंटर जो असेल तर तो आउटसाइड द बॉडी. म्हणून मी इथं डेफिनेशन मध्ये काय सांगितलं, इट इज अ युनिक पॉइंट विदिन ऑर आउटसाइड द बॉडी असा शब्द वापरला. इट इज अ युनिक पॉइंट विदिन ऑर आउटसाइड द बॉडी at which entire mass of the body supposed to be concentrated. Entire mass of the body is supposed to be concentrated. लक्षात येतं डेफिनेशन,
कारण ही डेफिनेशनच अत्यंत महत्त्वाची आहे आणि इम्पॉर्टंट आहे, कन्सेप्च्युअल आहे. पुढे आपल्याला हे क्लिअर झालंच पाहिजे. सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास, CM, सेंटर ऑफ मास. सांगा काय असेल सेंटर ऑफ मास? इट इज अ युनिक पॉइंट विदिन ऑर आउटसाइड द बॉडी. इट इज a unique point within or outside the body, within or outside the body. It is a unique point within or outside. हा एक बॉडीचा पॉइंट. इट इज अ युनिक पॉइंट विदिन और आउटसाइड द बॉडी. त्या बॉडी मध्ये असेल किंवा बॉडीच्या बाहेर असेल. क्लिअर होऊ द्या. इट इज अ युनिक पॉइंट विदिन और आउटसाइड द बॉडी at which entire mass of the body supposed to be concentrated. Entire mass of the body is supposed to be concentrated. एक इम्पॉर्टंट अंडरलाइन केला होता. एक्सप्लेन करतो. Entire mass of the body is supposed to be concentrated in order to study motion of the body. In order to study motion of the body according to Newton's laws of motion. In order to study motion of the body according to Newton's laws of motion. This is the definition of center of mass. आता काय भेटायचं? सेंटर ऑफ मास कोणाची स्टडी करतो आपण? रिजिड बॉडी. हा तुम्हाला पॉइंट दाखवला A, इथं दुसरा पॉइंट B आणि या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स असेल हे कॉन्स्टंट. आणि या बॉडीवरती कितीही स्ट्रॉंग किंवा वीक फोर्सेस अप्लाय केला तर त्या दोन पार्टिकलच्या रिलेटिव्ह डिस्टन्स मध्ये कुठलाही फरक पडत नाही. म्हणजे अप्लाय केलेले फोर्सेस. इट इज अ युनिक पॉइंट विदिन अँड आउटसाइड. तो बॉडीच्या मध्ये असेल किंवा बॉडीच्या बाहेर असेल. मग ती सिमेट्रिक बॉडी असेल किंवा असिमेट्रिक बॉडी. सिमेट्रिक बॉडीमध्ये सेंटर ऑफ मास असतो. असिमेट्रिक बॉडीमध्ये सुद्धा सेंटर ऑफ मास असतो. म्हणजे सेंटर ऑफ मास प्रत्येक बॉडीला एक पॉइंट असतोच. एका बॉडीला दोन सेंटर ऑफ मास कधीच असू शकत नाहीत. एका बॉडीला एकच सेंटर ऑफ मास असतो. एका बॉडीला अनेक सेंटर ऑफ मास असू शकत नाही. हे क्लिअर झालं? हा. आता हे आपण इथं काय घेतलं? रेग्युलर साईज आणि सेम असणारी बॉडी असेल तर त्याला आपण सिमेट्रिक बॉडी. त्याचे एक्झाम्पल मी दिलं. सिमेट्रिक बॉडीचे एक्झाम्पल इथं तुमच्या पुढे ठेवलेले. ही कोणतं आहे? रिंग आहे. हे काय आहे? सॉलिड स्फिअर आहे. हॅलो स्फिअर आहे. सॉलिड सिलेंडर असेल, हॅलो सिलेंडर असेल, स्क्वेअर असेल, रेक्टेंगल असेल, ट्रायंगल असेल किंवा अशा टाईपचा एखादा रॉड असेल तर या प्रत्येक बॉडीला एकच सेंटर ऑफ मास असतो. हे रेग्युलर साईज ऑफ द बॉडी. आणि इरेग्युलर साईज ऑफ द बॉडी म्हणजे रिजिड बॉडी म्हणतो. इरेग्युलर साईज म्हणजे त्याची डेफिनेट साईज डिफाईन नाही. त्या बॉडीची साईज रेग्युलर साईज नाही. कशाही आकाराचा असेल, अशा टाईपच्या कशाही आकाराचा असेल तर तशा टाईपच्या बॉडीला आपण काय म्हणतो? रिजिड बॉडी म्हणतो. मग या रिजिड बॉडीचा सेंटर ऑफ मास असतो का? डेफिनेटली वाय नॉट. एक बॉडी म्हटल्यानंतर त्याला सेंटर ऑफ मास असणारच. युनिव्हर्समध्ये विदाउट सेंटर ऑफ मास बॉडीच नाही. मग त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास त्या बॉडीमध्ये असेल किंवा त्या बॉडीच्या बाहेर असेल. इट इज अ युनिक पॉइंट विदिन बॉडी ऑर आउटसाइड द बॉडी. बॉडीमध्ये असेल किंवा तो बॉडीच्या बाहेर असेल. ऑलमोस्ट ऑल बॉडीमध्ये बॉडीच्या मध्येच असतो. फक्त रिंग एक असं आहे की तो रिंग म्हणजे
सेंटर ऑफ मास सेंटरला असतो आणि तो सेंटर रिंगचा पार्ट नाही, म्हणून आउटसाइड द बॉडी असा शब्द टाकलेला आहे. म्हणून पहिला, इट इज अ युनिक पॉइंट विदिन ऑर आउटसाइड द बॉडी ॲट विच एंटायर मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. आता त्या बॉडीवरती पूर्ण मास एकाच पॉइंटला एकवटलेला आहे, कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. पाय बेटा, मी तुम्हाला असं सांगितलं एक पॉइंट असं बॉडीमध्ये घ्या. आता ही पेन घेतलं मी, या पेनमध्ये एक पॉइंट असा असतो, हे असं धरलं की एक पॉइंट असं एक पेन घेतला तर अधिक क्लिअर होईल. हे असं किंवा असं धरतो म्हणजे लवकर थोडंसं एक्झॅक्टली बॅलन्स होईल. हे असं आहे. आता पेनमध्ये या बोटाच्या खालचा एक पॉइंट असा आहे की त्या पॉइंटला या पूर्ण पेनचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, एकवटलेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. मग त्या पॉइंटला काय म्हणायचं? या पेनचा सेंटर ऑफ मास. इट इज अ युनिक पॉइंट विदिन बॉडी ॲट विच एंटायर मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. लक्षात येतं? आता या पॉइंटला सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, इज टू बी कॉन्सन्ट्रेटेड म्हणलं नाही. परत आता मी त्याच्यावरती जोर देणार आहे तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. एंटायर मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड का म्हणलेलं आहे? इज टू बी कॉन्सन्ट्रेट का म्हणलेलं आहे? सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे असं गृहीत धरा. इज टू बी कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे आहे सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास हा गृहीत धरा असं म्हटलेलं आहे बेटा, आहे असं म्हणलं नाही. का नाही? कारण त्या पूर्ण बॉडीचं मास बरोबर आहे सेंटर ऑफ मास म्हटलेलं असतं का? आता या बॉडीचं, या पेनचं मास 100 ग्रॅम, एका पॉइंटचं मास 100 ग्राम असतं का? त्या पॉइंटचं मास 100 ग्राम असतं का? नाही. म्हणजे हा एक हायपोथेटिकल पॉइंट आहे, हा एक गृहीत धरलेला पॉइंट आहे. म्हणून इथं शब्द काय? सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड शब्द वापरलेला आहे. कारण डेफिनेशन मध्ये प्रत्येक पार्ट जेव्हा आपण लर्न करतो, प्रत्येक पार्ट म्हणत आहे मी, तो प्रत्येक पार्ट लक्ष देऊन आपल्याला ते एका एका शब्दाचा अर्थ काढला पाहिजे आणि आपली अंडरस्टँडिंग पॉवर वाढवली पाहिजे. काय म्हणलं? इट इज अ युनिक पॉइंट विदिन ऑर आउटसाइड द बॉडी. इट इज अ युनिक पॉइंट विदिन ऑर आउटसाइड द बॉडी ॲट विच एंटायर मास ऑफ द बॉडी, पूर्ण बॉडीचं मास, एंटायर म्हणजे संपूर्ण बॉडीचं मास, एंटायर मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. गृहीत धरा, सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इन ऑर्डर टू स्टडी मोशन ऑफ द बॉडी. इन ऑर्डर टू स्टडी मोशन ऑफ द बॉडी अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. म्हणजे सेकंड पार्ट अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजेच काय? का लर्न करायचं सेंटर ऑफ मास? काय कारण आहे? वाय वी लर्न द कन्सेप्ट ऑफ द सेंटर ऑफ मास? का शिकायचं आपल्याला सेंटर ऑफ मास? तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन नुसार त्या बॉडीची मोशन लर्न करायची आपल्याला. कोणत्या बॉडीची मोशन लर्न करायची आहे? रिजिड बॉडीची मोशन. आता रिजिड बॉडीची मोशन कोणती? अबाउट इट्स ओन ऍक्सिस. त्या बॉडीची मोशन अबाउट इट्स ओन ऍक्सिस म्हणजे रोटेशनल मोशन. म्हणजे बेसिकली रोटेशनल मोशन लर्न करायचं असेल तर सेंटर ऑफ मासचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. इन ऑर्डर टू स्टडी मोशन ऑफ द बॉडी अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. काय लर्न करायचं? तर सेकंड पार्ट ऑफ द डेफिनेशन हिअर. डेफिनेशनच्या दुसऱ्या पार्ट मध्ये काय म्हणलंय? इन ऑर्डर टू स्टडी मोशन ऑफ द बॉडी अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. म्हणजे सेंटर ऑफ मास जो आहे तो का लर्न करायचा आहे? तर त्या बॉडीची रोटेशनल मोशन लर्न करायची. म्हणजे रोटेशनल मोशन लर्न करण्यासाठी रिजिड बॉडी आणि सेंटर ऑफ मास लर्न करणं एसेन्शियल आहे. ते मस्ट आहे. in order to study the motion of the body according to the Newton's laws of motion. And so therefore here the concept of center of mass. परत सांगावं मला आता काय सांगितलं? Center of mass, it is a unique point within or outside the body.
It is a unique point within or outside the body at which entire mass of the body is supposed to be concentrated. Entire mass of the body is supposed to be concentrated in order to study motion of the body according to Newton's laws. त्या बॉडीची मोशन, आता कोणती मोशन आहे? लिनियर मोशन, रोटेशनल मोशन. आता बेसिकली लिनियर मोशनचा काही प्रश्नच येत नाही. पूर्ण बॉडीची मोशन जी असेल ती आपण कोणत्या लिनियर मोशन मध्ये लढतो, पण प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकलची मोशन जी असेल ती रोटेशनल मोशन मध्ये रेकॉर्ड करतो. म्हणून रोटेशनल मोशन लर्न करण्यासाठी सेंटर ऑफ मास ऑफ ए रिजिड बॉडीचा कन्सेप्ट आहे. म्हणून इट इज अ युनिक पॉइंट, इट इज अ युनिक पॉइंट विदिन और आउटसाइड द बॉडी at which entire mass of the body is supposed to be concentrated so as to study the motion of the body according to the Newton's laws of motion. According to the Newton's laws of motion. For symmetric bodies, center of mass and geometric center coincides. हे वाक्य लक्षात येतं. तर ही फिगर पाहिजे. या फिगर म्हणजे रेग्युलर बॉडीच्या तुम्हाला मी दिलेले आहेत. या फिगर कोणत्या? रेग्युलर बॉडीच्या दिलेल्या. जॉमेट्रिक सेंटर सेंटरला आणि सेंटर ऑफ मास तिथेच आहे. म्हणजे रेग्युलर बॉडीसाठी सेंटर ऑफ मास आणि जॉमेट्रिक सेंटर कोइन्साइड. आता या ठिकाणी सॉलिड स्फिअर घेतलात काय, हॅलो स्फिअर घेतलात काय? सॉलिड स्फिअर घेतलात काय, हॅलो स्फिअर घेतलात काय? या दोन्हीमध्ये जॉमेट्रिक सेंटर आणि सेंटर ऑफ मास कोइन्साइड्स. म्हणून इथे एक वाक्य लिहितो मी, तुमच्या लक्षात येईल. फॉर symmetric bodies म्हटल्यानंतर लक्षात येतं रेग्युलर साइज अँड सेम. ब्रॅकेट मध्ये रेग्युलर साइज अँड सेम. रेग्युलर साइज आणि सेम असणारी बॉडी जी असेल, फॉर सिमेट्रिक बॉडीज रेग्युलर साइज अँड सेम. For symmetric bodies, regular size and same. Center of mass and geometric center coincides. Center of mass and geometric center coincides. For symmetric bodies, regular size and same, center of mass and geometric center coincides. Center of mass and geometric center coincides. आता रिंग असेल, जॉमेट्रीचा सेंटर आणि सेंटर ऑफ मास कोइन्साइड आहे. सॉलिड स्फिअर असेल, जॉमेट्रीने डिफाईन केलेलं सेंटर. म्हणजे आता उदाहरण, या स्क्वेअर असेल तर बेटा जॉमेट्रीने सेंटर कुठे डिफाईन करून दिलेलं आहे आपल्याला? या ठिकाणी जॉमेट्रीचा इंटरसेक्शन ऑफ द डायगोनल्स जे असेल तर हा जॉमेट्रीचा सेंटर आणि सेंटर ऑफ मास याला सुद्धा तशाच पद्धतीने आपण डिफाईन करतो की जॉमेट्रिक सेंटर आणि सेंटर ऑफ मास कोइन्साइड होतात. आणि जर ट्रायंगल घेतला असा तर हा जो पॉइंट असतो याला काय म्हणतो? मेरिडियन. ट्रायंगलचा हा इंटरसेक्शन ऑफ द इंटरसेक्शन बायसेक्टर जे असतात ना, अँगल डिवाइड केलेले इक्वल पार्ट. हा एक बायसेक्टर, हा एक बायसेक्टर आणि हा एक बायसेक्टर. हे तिन्ही बायसेक्टर एका पॉइंट मधून होतात आणि तो पॉइंट जो असतो त्या पॉइंटला आपण डिफाईन केलेला आहे मेरिडियन ऑफ ट्रायंगल. आणि आता जॉमेट्रीनं सेंटर एल 10 सेंटीमीटर असेल तर 5 सेंटीमीटरला इथून इथपर्यंत 5 सेंटीमीटरला सेंटर ऑफ मास. जॉमेट्रिक सेंटर आणि सेंटर ऑफ मास हे दोन्हीही कोइन्साइड होतात. म्हणजे जॉमेट्रीनं डिफाईन करून दिलेला सेंटर आणि सेंटर ऑफ मास हे दोन्ही पॉइंट एकाच ठिकाणी असतात. हे कोणत्या बॉडीसाठी दिलं? सिमेट्रिक बॉडीसाठी. आता बेटा तुम्हाला ही असिमेट्रिक बॉडी, असिमेट्रिक बॉडीज इरेग्युलर साइज आणि सेम असेल, मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म नसेल, मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म नसेल तर अशा वेळेस जॉमेट्रिक सेंटर म्हणजे
हे आता जॉमेट्री इथून इथपर्यंतची लेंथ 10 असेल तर 5 सेंटीमीटर इथं असेल तर तो पॉइंट सेंटर ऑफ मास होत नाही. जॉमेट्रिक सेंटर वेगळा आणि सेंटर ऑफ मास. आता मी तुम्हाला हे एक्झाम्पल देतो. आता ही पेन हे इकडे इथून इथपर्यंत मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म आहे, इकडे नॉन युनिफॉर्म. आता या टोटल पेनची लेंथ किती आहे 10 सेंटीमीटर तर 5 सेंटीमीटर इथं कुठंतरी तुमचा जॉमेट्रिक सेंटर आला पाहिजे. आणि पहा सेंटर ऑफ मास कुठं येतो. आता इथून इथपर्यंतची लेंथ जास्त आहे, इकडे लेंथ कमी आहे. म्हणजे एका पॉइंटला जॉमेट्रिक सेंटर आणि सेंटर ऑफ मास, जॉमेट्रिक सेंटर आणि सेंटर ऑफ मास नेव्हर कोइन्साइड्स. हे दोन्ही केव्हाच कोइन्साइड होत नाहीत. जॉमेट्रिक सेंटर आणि सेंटर ऑफ मास फॉर असिमेट्रिक बॉडी नेव्हर कोइन्साइड्स. फॉर इरेग्युलर साइज अँड सेम अशा टाइपमध्ये बॉडी असेल. हा पहिला पॉइंट क्लिअर झाला तुम्हाला. आता दुसरा पॉइंट जो असेल फॉर इरेग्युलर साइज अँड सेम, मी इथं याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंटर ऑफ मास हिडिंग देतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंटर ऑफ मास. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंटर ऑफ मास. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स काय असेल आत्ताच मी सांगितलेलं तुम्हाला. फॉर सिमेट्रिक and uniform distribution of mass, mass distribution uniform असेल. For uniform distribution of mass, geometric center and center of mass, geometric center and center of mass coincides, म्हणजे जुळलेले असतात. coincides. geometric center and center of mass coincides. आता दुसरा पॉइंट म्हणजे for asymmetric bodies and asymmetric bodies मध्ये irregular size and shape of the bodies. For asymmetric bodies, center of mass and geometric center for asymmetric bodies, center of mass and geometric centers are at different positions. For symmetric bodies, center of mass and geometric centers are at different positions. ते दोन्ही वेगवेगळ्या पोझिशन असतात. सेंटर ऑफ मास and geometric centers are at different positions. वेगवेगळ्या पोझिशनला, वेगवेगळ्या लोकेशनला geometric center आणि center of mass are at different positions or locations. म्हणजे जॉमेट्रीने डिफाइन केलेला सेंटर आणि सेंटर ऑफ मास हे असिमेट्रिक बॉडीसाठी असिमेट्रिक मीन्स इरेग्युलर साइज अँड सेम. कशाही आकाराचा असेल, सिमेट्रिकल आकार नाही, कोणत्याही आकाराचा असेल तर अशा वेळेस जॉमेट्रिक सेंटर आणि सेंटर ऑफ मास हे दोन वेगळ्या पोझिशनला असू शकतात बेटा. हा दुसरा कॅरेक्टरिस्टिक्स. आता तिसरा काय असेल सांगा बरं. इट इज अ युनिक विदिन ऑर आउटसाइड द बॉडी. म्हणजे आता त्याचं मेन एक्सप्लेनेशनचा अर्थ जे असेल ते इट इज अ युनिक विदिन ऑर आउटसाइड द बॉडी. इट इज युनिक विदिन ऑर outside the body. It is unique within or outside the body. म्हणजे तो काय, इट इज अ युनिक पॉइंट मध्ये, इट इज अ युनिक पॉइंट
विदिन ऑर आउटसाइड द बॉडी, बॉडी मध्ये असेल किंवा बॉडीच्या बाहेर, विदिन ऑर आउटसाइड द बॉडी. तिसरा कॅरेक्टरिस्टिक्स. आणि चौथा कॅरेक्टरिस्टिक्स काय असेल? इज इट ए सेंटर ऑफ मास रिअल पॉइंट? सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट म्हणलंय ना, सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट म्हणल्यानंतर रिअल कसा असेल तर इट इज ए हायपोथेटिकल पॉइंट. इट इज अ हायपोथेटिकल पॉइंट. इट इज अ हायपोथेटिकल पॉइंट. हा पॉइंट जो असेल तो कसा आहे? हायपोथेटिकल पॉइंट आहे. म्हणजे हा पॉइंट रिअल नाही तर तो कसा आहे? हायपोथेटिकल पॉइंट आहे. इट इज अ हायपोथेटिकल पॉइंट म्हणजे इमॅजिनरी पॉइंट आहे, काल्पनिक आहे, खरा पॉइंट नाही, म्हणजे हायपोथेटिकल पॉइंट. त्यानंतर बेटा फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स काय? फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स, व्हॉट इज द फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स? कोणत्याही बॉडीसाठी सेंटर ऑफ मासचा कन्सेप्ट काय सांगतो? टू स्टडी द रोटेशनल मोशन. द मेन कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास, द मेन कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास इज टू स्टडी द मोशन ऑफ द बॉडी. अँड इट इज एज्युम दॅट, याला असं गृहीत धरलेलं आहे. काय गृहीत धरलेलं आहे? टोटल मास ऑफ द बॉडी इज इक्वल टू मास ऑफ सेंटर. सेंटर ऑफ मास बरोबर पूर्ण बॉडीचं मास गृहीत धरलेलं आहे. सेंटरचा मास, सेंटर ऑफ मास इज कन्सिडर्ड एज मास ऑफ होल बॉडी. दॅट इज सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास is considered as entire mass of the body. Center of mass is considered as entire or whole mass of the body. Center of mass is considered as entire मास ऑफ द बॉडी और होल मास. त्या बॉडीचं पूर्ण मास म्हणजे सेंटर ऑफ मास असं गृहीत धरलेलं आहे. परंतु प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही. प्रॅक्टिकली दिस इज नॉट पॉसिबल. डू अंडरस्टँड हियर? आता मग बेटा सेंटर ऑफ मासचं जे मोशन असेल तीच बॉडीची मोशन कंट्रोल. इंडिव्हिज्युअल पार्टिकलचे मोशन जे असेल बॉडीमध्ये, आता बॉडी आपण एक कोणती असिमेट्रिक सिमेट्रिक बॉडी घेतला, स्पून घेतला, रॉकेट घेतला आणि ते हवेमध्ये फेकला तर प्रत्येक पार्टिकलचे मोशन वेगवेगळे येते वर, परंतु सेंटर ऑफ मास मोशन हे सिमेट्रिक येते. मी काय सांगतो कळतं का? स्पून असिमेट्रिक बॉडी घेतली, चमचा आपण म्हणतो, किंवा रॉकेट, टेबल टेनिस ची बॅट असते ना, रॉकेट आपण त्याला म्हणतो, तर ती बॅट आपण घेतली, टेबल टेनिसची बॅट असेल, रॉकेट म्हणतात त्याला, ती बॅट किंवा स्पून असेल, ही बॉडी हवेत फेकली तर प्रत्येक पार्टिकलची वर जात असताना असं होत 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 ती खाली येऊन पडते पडते. पण सेंटर ऑफ मास मोशन कसे असेल? एक सिमेट्रिक पॅटर्न येतो. मग हाच तर बेसिक कन्सेप्ट आहे. इंडिव्हिज्युअल पार्टिकलचे मोशन हे स्टडी करणं कॉम्प्लिकेटेड आहे, डिफिकल्ट आहे, इम्पॉसिबल नाही. सायन्समध्ये इम्पॉसिबल कुठली गोष्टच नाही, सर्व पॉसिबल आहे, पण काही कॉम्प्लिकेटेड मोशन होतं. मग त्या कॉम्प्लिकेटेड मोशन लर्न करण्यापेक्षा सिमेट्रिक मोशन सेंटर ऑफ मास जे येते, पॅराबोलिक पाथ येते, असा जाऊन असा एक कर्व येतो, त्याला आपण पॅराबोलिक पाथ म्हणतो. अशा टाईपचे मोशन जे असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सिमेट्रिक मोशन म्हणतो. तर ती सिमेट्रिक मोशन म्हणजे पूर्ण बॉडीची मोशन म्हणजे एका पॉइंटची मोशन असं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे ते आपल्याला सोपं जाण्यासाठी, आपल्याला क्लिअर होण्यासाठी हा सेंटर ऑफ मासचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेला आहे. खरं तर सेंटर ऑफ मासचा कन्सेप्टच इंट्रोड्यूस काय केलेला आहे? तर इन ऑर्डर टू स्टडी मोशन ऑफ द बॉडी अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. म्हणजे कोणती मोशन आहे? पर्टिक्युलरली रोटेशनल मोशन. त्या बॉडीचे रोटेशनल मोशन स्टडी करायचं असेल तरच सेंटर ऑफ मासचा कन्सेप्ट यूज करा.
आणि सेंटर ऑफ मासच्या कन्सेप्टनुसार पूर्ण बॉडीची मोशन म्हणजे एका युनिक पॉइंटची मोशन म्हणजे सेंटर ऑफ मास. मोशन ऑफ सेंटर ऑफ मास इज कन्सिडर्ड ॲज, काय म्हणतोय परत, मोशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ ए बॉडी इज कन्सिडर्ड ॲज मोशन ऑफ द बॉडी. डोंट कन्सिडर द मोशन ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल. त्या बॉडीमध्ये असलेल्या प्रत्येक पार्टिकलचे मोशन गृहीत धरू नका. त्या बॉडीमध्ये असलेल्या प्रत्येक पार्टिकलची मोशन गृहीत धरू नका. तर सेंटर ऑफ मासची मोशन म्हणजे बॉडीची मोशन, सेंटर ऑफ मासची मोशन म्हणजेच बॉडीची मोशन असेल. आणि सेंटर ऑफ मास जे असेल, आता बेटा तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये नेक्स्ट पॉइंट जो असेल, आपण पहा नेक्स्ट पॉइंट कॅरेक्टरिस्टिक्स जो सेंटर ऑफ मास असेल. आता पहा मी तुम्हाला लिहितो म्हणजे 6 पॉइंट कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये घेतलं. इथं मी सेंटर ऑफ मास, इथं मी सेंटर ऑफ मास, इथं ही बॉडी ठेवली, तीच बॉडी आहे. आता याचं कोऑर्डिनेट इथून इथपर्यंत एक्स कोऑर्डिनेट घेतला, हा वाय घेतला, त्यानंतर इथं घेतला बेटा याचा एक्स कोऑर्डिनेट हा आणि हा वाय कोऑर्डिनेट, आणि या बॉडीचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, हा एक्स कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट. प्रत्येक वेळेस एक्स आणि वाय कोऑर्डिनेट बदलले, पण त्या बॉडीचा सेंटर बदलला का? त्या बॉडीचा सेंटर बदलला का? नाही. मग आपण असं म्हणू शकतो सेंटर ऑफ मास इज इंडिपेंडेंट ऑफ कोऑर्डिनेट. सेंटर ऑफ मास ऑफ ए बॉडी इज इंडिपेंडेंट ऑफ कोऑर्डिनेट. आता पुढे आपल्याला थोडंसं लर्न करायचं आहे, त्यावेळेस हे अधिक क्लिअर होईल. म्हणून इथं 6 पॉइंट काय, सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास ऑफ अ बॉडी इज, सेंटर ऑफ मास ऑफ ए बॉडी इज independent of, center of mass of a body is independent of coordinate system. Center of mass of a body is independent of coordinate system. Coordinate system मध्ये center of mass बदलत नाही. त्यानंतर 7th पॉइंट काय असेल, 7th पॉइंट सेंटर ऑफ मास साठी जो नेक्स्ट आहे तो फॉर द गिवन बॉडी, दिलेल्या बॉडीसाठी सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास शब्द नीट उच्चारला तर काय, सेंटर ऑफ मास कशामध्ये मेजर केलेला असतो, केजी मध्ये का मीटर मध्ये? बरेचसे विद्यार्थी कन्फ्युजन आहे. सेंटर ऑफ मास, मास म्हणल्यानंतर विद्यार्थ्यांना केजी वाटतं, सेंटर आहे, सेंटर बॉडीचा म्हणजे मीटर मध्ये. सेंटर ऑफ मास इज मेजर्ड इन मीटर. हे लक्षात ठेवा, ही लोकेशन आहे बॉडी मधलं, बॉडीचं लोकेशन आहे सेंटर ऑफ मास. म्हणजे लोकेशन म्हणजे पोझिशन आहे, आणि ती पोझिशन आपण कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये मेजर करतो. लोकेशन कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये मेजर करतो बेटा. म्हणून इट इज मेजर्ड इन, इट इज मेजर्ड इन मीटर, इट इज मेजर्ड इन मीटर. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट 8th पॉइंट अँड व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे न्यूमरिकल साठी भेटेल, येणाऱ्या न्यूमरिकल साठी हा 8th पॉइंट फारच महत्वाचा आहे. सांगावर काय असेल, अल्जेब्रिक सम ऑफ द मोमेंट ऑफ फोर्स अबाउट द सेंटर ऑफ मास इज 0. अल्जेब्रिक सम ऑफ द मोमेंट ऑफ फोर्स अबाउट द सेंटर ऑफ मास इज 0. आता हे वाक्य सांगितलं कळणार नाही, मी सांगतो थोडंसं एक्सप्लेनेशन. हे पहा, अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ फोर्स, राईट साइडला जेवढं प्रॉडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स, जेवढं राईट साइडला असेल तेवढंच प्रॉडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स लेफ्ट साइडला.
मग अल्जेब्रिक सम ऑफ द मोमेंट ऑफ फोर्स अबाउट द सेंटर ऑफ मास इज 0. आता इथं m1 r1 प्लस m2 r2 प्लस m3 r3 प्लस m4 r4 राइट साइड से इज इक्वल टू m5 r5 m6 r6 m7 r7. म्हणजे राईट साइडला जेवढे फोर्सेस असतील तेवढेच लेफ्ट साइडला असतील. म्हणून याला काय म्हणायचं, अल्जेब्रिक सम ऑफ द मोमेंट ऑफ फोर्स अबाउट द सेंटर ऑफ मास इज algebraic sum of moment of force, algebraic sum of moment of force about center of mass is 0. Algebraic sum of moment of force about the center of mass is 0. Or right hand side and left hand side forces of center of mass is balanced. सेंटर ऑफ मास या राइट हँड साइडला जेवढे फोर्स आहेत मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय, प्रॉडक्ट ऑफ डिस्टन्स अँड मास. राइट साइडला जेवढे डिस्टन्स, आता मी इथे बेटा हे रॉड घेतलं, आता हे तुम्हाला हे सेंटर ऑफ मास आहे, तर इकडे r1 ही m1, r2 m2, इकडे r3 m3 आणि इथं r4 m4. म्हणजे एवढे जेवढे फोर्सेस या साइडला आहेत तेवढेच मोमेंट ऑफ फोर्सेस लेफ्ट साइड, हे दोन्ही तरीच बॅलन्स होतं. अल्जेब्रिक सम ऑफ द मोमेंट ऑफ फोर्स, अल्जेब्रिक सम ऑफ द मोमेंट ऑफ फोर्स अबाउट द सेंटर ऑफ मास, अल्जेब्रिक sum of the moment of force about the center of mass is 0. And so this is the concept of center of mass. बेटा ही इंट्रोडक्शन टॉपिकच्या इंट्रोडक्शन मध्ये आहे, म्हणजे सेंटर ऑफ मासच्या कन्सेप्टचे काही आयडिया तुम्हाला मी क्लिअर केलेला आहे. आता सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला आपल्याला लर्न करायचा आहे. सेंटर ऑफ मासचा जो फॉर्म्युला आहे तो आपण फॉर्म्युला लर्न करायचा आहे, त्याच्यावरती काही न्यूमरिकल्स आहेत. तर नेक्स्ट पिरियडला सेंटर ऑफ कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास हे जे पुढचं आर्टिकल जे असेल ते आपण नेक्स्ट पिरियडला लर्न करूया.